कशी आहात? बरे आहात ना मित्रांनो? ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केला, तुम्हाला त्रास दिला, त्यांच्यासोबत बोलणं बंद केल्याने काय होते हे आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. जे व्यक्तीने तुमचा अपमान केला, तुम्हाला त्रास दिला, त्यांच्याशी बोलणं बंद केल्याने काय होते? आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशा व्यक्ती भेटतात ज्या शब्दांनी, वागणुकीने किंवा कृतीने आपल्याला दुखावतात. सततचा अपमान, दुर्लक्ष, टोमणे किंवा मानसिक त्रास सहन करणे कोणालाही कठीण जाते. अशा वेळी त्या व्यक्तीशी बोलणं बंद करणे हा एक महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. नंबर 1, मानसिक शांती मिळते. अपमान करणारी व्यक्ती आयुष्यातून दूर गेल्यावर मनावरील ताण कमी होतो. सतत काय बोलतील, कसे वागतील याची भीती राहत नाही. मन शांत होते आणि विचार स्वच्छ होतात. शांत मन हे आनंदी आयुष्याचं पहिलं पाऊल आहे. नंबर 2, आत्मसन्मान जपला जातो. अपमान सहन न करणाऱ्याचा निर्णय म्हणजे स्वतःचा सन्मान स्वतः राखणे. मी ही महत्त्वाचा आहे ही जाणीव मनात बळकट होते. स्वतःची किंमत कळू लागते. जो स्वतःचा सन्मान करतो त्यालाच जग सन्मान देतं, हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर 3, नकारात्मक ऊर्जा दूर होते. अपमान करणारी व्यक्ती नकारात्मक विचार, राग आणि निराशा वाढवते. त्यांच्याशी बोलणं बंद केल्यावर नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो. मन अधिक सकारात्मक गोष्टींकडे वळते. नंबर 4, भावनिक आरोग्य सुधारते. सततच्या टोमण्यामुळे होणारा राग, दुःख, नैराश्य कमी होते. स्वतःवर प्रेम करायला वेळ मिळतो. भावनिक जखमा हळूहळू भरून येतात. नंबर 5, स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करता येते. इतरांचा वागण्याचा विचार करण्यात जाणारी ऊर्जा वाचते. करिअर, शिक्षण, कुटुंब आणि स्वप्नांवर लक्ष देता येते. स्वतःचा विकास, सेल्फ ग्रोथ होतो. नंबर 6, चुकीचा वागणुकीला मोकळं उत्तर मिळते. बोलणं बंद करणं म्हणजे भांडण नव्हे, तर शांत सीमा, बाउंड्रीज ठरवणे. समोरच्याला कळते की अपमान सहन केला जाणार नाही. कधी कधी ही शांतता शब्दांपेक्षा प्रभावी ठरते. नंबर 7, योग्य लोकांना आयुष्यात जागा मिळते. चुकीचे नातं दूर केल्यावर चांगल्या माणसांसाठी जागा तयार होते. जे लोक तुमचा सन्मान करतात, समजून घेतात, ते जवळ येतात. नात्यांची गुणवत्ता सुधारते. नंबर 8, अपराधीपणाची भावना ठेवण्याची गरज नाही. स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा नसतो. प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नसतं. स्वतःला वाचवणं हे महत्त्वाचं असते. आणि स्वतःला वाचवणं हे स्वार्थीपणा नाही, तर शहाणपणा आहे. आता हे सगळे पॉईंट्समधून आपल्याला काय निष्कर्ष भेटतंय? तर ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केला, तुम्हाला त्रास दिला, त्यांच्याशी बोलणं बंद करणं म्हणजे पळ काढणं नव्हे, तर स्वतःसाठी उभं राहणं आहे. तुमची शांतता, आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्य हे कोणत्याही नात्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. जिथे
सन्मान नाही तिथे थांबायची गरज नाही, हे नेहमी लक्षात राहू द्या. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, हे ईश्वराचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.